सिद्दीकी हत्या प्रकरणी झीशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरुद्ध मकोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचा उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. राज्यातील रखडलेल्या झेडपी पालिका तसंच महानगरपालिका निवडणुकींवरती तोडगा निघण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी 30 जानेवारीला बीडच्या दौऱ्यावर. पालकमंत्री पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आजच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार. अजित पवारांचं अंजली दमानी यांना आश्वासन. पुण्यात जेबीएस बाधितांच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सक्रिय. 7 तज्ज्ञांची समिती तैनात. पुण्यामध्ये जीबीएस बाधितांचा आकडा 100 पार, तर कोल्हापुरामध्ये दोघांना लागण. सीपीआरमध्ये उपचार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस. मस्साजोगचे गावकरी जरांगेंना भेटण्यासाठी सराटीत दाखल. आज उपोषणात सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरनं चर्चा. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती. पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा. भारत चीन द्विपक्षीय चर्चेमध्ये अनेक मुद्द्यांवर एकमत. थेट हवाई वाहतूक सुरू करण्याला मान्यता. आज राजकोटला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा T20 सामना. मालिकेमध्ये 2-0 ने भारताची आघाडी. तिसरा सामनाही जिंकत मालिका जिंकण्याचा इरादा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.